कर्नाटकमध्ये राहून जय महाराष्ट्र म्हटल्यास महानगरपालिका आणि सदस्यपद रद्द केले जाईल असं सूतोवाच कर्नाटक सरकारचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी केलेलं होतं। आता बेग यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेनं कोल्हापुरात आंदोलन केलंय। शिवसैनिकांनी आज कोल्हापूर एसटी डेपोमध्ये कर्नाटक परिवहनच्या एसटी बसवर जय महाराष्ट्र लिहिलेल्या बोर्ड चिकटवून आंदोलन केलं आणि इतकंच नव्हे तर काही बसेसवर स्प्रेनंही जय महाराष्ट्र लिहिलेलं आहे। कर्नाटक बसेसना जय महाराष्ट्राचे फलक आज लागलेले दिसतात। कोल्हापूरमध्ये आंदोलन शिवसेनेनं केलेलं आहे। कानडी दडपशाही विरोधात शिवसेनेनं हे आंदोलन केलंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्या बरोबर आहेत। प्रताप, कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे शिवसेनेनं आज आंदोलन केलंय, काय काय नेमकं होतंय कोल्हापुरात? आपण पाहतो की बेळगाव आणि सीमा भागामध्ये एकमेकाला भेटणारा जो माणूस आहे तो आपल्या वाक्याची सुरुवात जय महाराष्ट्र याच वाक्याने करतो। असं असताना सुद्धा कर्नाटकचे नगरविकास राज्यमंत्री बेग यांनी मात्र असं जो व्यक्ती अशा प्रकारचं वाक्य उच्चारेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीने जर आपल्या भाषणाच्या शेवटला किंवा सुरुवातीला जय महाराष्ट्र वापरला तर त्याच्यावर कारवाई करू, त्याचं सदस्यत्वपद रद्द करू अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। या सगळ्या गोष्टीला घेऊन एक मोठा संताप आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। आज शिवसैनिकांनी कोल्हापुरातल्या एसटी बस डेपोमध्ये कर्नाटकमधून आलेल्या कर्नाटक आघाडीच्या बसेस आहेत त्यांच्यावर, त्यांच्या बोर्डवर, काचावर जय महाराष्ट्र असा बोर्ड लिहिला आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही दडपशाही खपवून घेणार नाही अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। बेग हे नेमकं भारताचे नागरिक आहेत की परदेशाचे नागरिक आहेत हे तपासावं लागेल अशा प्रकारचा सुद्धा इशारा शिवसैनिकांनी दिलेला आहे। पेंट करून त्या ठिकाणी जय महाराष्ट्र लिहिलेला आहे, जेणेकरून इथून जाणारी बस आहे ती कर्नाटकमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राची जी आठवण आहे त्यांना यावी आणि त्याचबरोबर मराठी बांधवांचा अपमान करू नये अशा प्रकारचा इशारा त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीविषयी प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमधून होते। दडपशाही विरोधात, कर्नाटकच्या दडपशाही विरोधात अशा प्रकारे शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये हे आंदोलन केलेलं आहे। शिवसेनेचे हे आक्रमक आंदोलन, कर्नाटकच्या बसेसना जय महाराष्ट्राचे फलक आज लावलेले आहेत, तसंच स्प्रे पेंटिंग सुद्धा केलेलं आहे जय महाराष्ट्र असं या कर्नाटकच्या बसेसवर, परिवहन मंडळाच्या बसेसवर लिहिण्यात आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।